तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तुम्ही क्लिप बघितलीच असेल. मी बनवते सूप, कारण मी आत्ताच ऑफिसवरून आली आहे आणि ऑफिसवरून आल्याने आजकाल काय माहिती खूप असं भूक लागल्यासारखं होतं आहे आणि मग खूप आबरसबर खाल्लं की मग रात्री भूक लागत नाही आणि मग परत सकाळचं स्केड्यूल सगळं बी नसतं आणि त्यामुळे माझी ॲसिडिटी पण खूप वाढते. पण म्हटलं चला आता हे सूप बनवूयात. थोडंसं एक बाउल सूप घेतलं तर फिलिंग होईल आणि मग रात्रीचं जेवणसुद्धा व्यवस्थित जाईल. आणि आज मी बनवणार आहे चिकन पुलाव इन्स्टंटवाला. सो मी चिकन ऑलरेडी आणलं आहे, हे बघा. चिकन ऑलरेडी आणलं आहे, धुवून ठेवलं आहे. इथं राईस जो आहे तो ऑलरेडी भिजत ठेवला आहे आणि आता हे लसूण सोलायचे आणि पुदिनासुद्धा आणला आहे, तो सुद्धा निवडायचा आहे. सो कारण पुदिना हा चिकन पुलाव असो किंवा बिर्याणी असो खूप इम्पॉर्टंट असतो हा. त्याच्यामुळे म्हणलं आता हे आधी सूप घ्यावं आणि मग निवडायचं काम करावं, तोपर्यंत राईससुद्धा छान फुलेल. चलो असा मी माझा व्लॉग स्टार्ट करते. खरं तर व्लॉग करणार नव्हती मी, पण म्हणलं आज मी पुलाव बनवते आहे सो शेअर पण केला पाहिजे. चला मग बनवते. मी थोडंसं बीट टाकलं आहे टोमॅटो सूपमध्ये, त्यामुळे तो थोडासा रेडनेस जास्त आला आहे त्याला. तुम्ही याच्यात कॅरेटसुद्धा टाकू शकता, म्हणजे गाजर, त्याने पण टेस्ट. सो मी तो पुलाव बनवायला घेतला. सगळ्यात पहिलं मी तेल टाकलं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल टाकू शकता, असं काही एक प्रमाण नाही आहे. त्यामध्येच मी तूप टाकलं आहे आणि तूप टाकल्यानंतर तुम्ही खडे मसाले टाकू शकता, पण मी इथं स्किप केले फुल ऑन, कारण बिर्याणी मसाल्यामध्ये सगळं गरम मसाला असतोच, त्यामुळे मी ते खडे मसाला स्किप केला. तुम्हाला आवडत असेल तर नक्की तुम्ही टाकू शकता, काही टेस्ट वेगळी येणार नाही, सेम येते. त्यानंतर मग जो कांदा चिरला होता, मी इथं जवळपास 4 कांदे असे उभे चिरून घेतले होते, छान परतून घ्यायचे. आता मी इथे ट्रिक्स वापरते परतताना. काय करायचं, परतायला सुरुवात झाली की त्यामध्ये मीठ टाकायचं. तुम्हाला जेवढा अंदाज असतो तेवढंच मीठ टाका, म्हणजे भात पण आपण नंतर टाकतो, चिकन पण टाकतो, सो त्यानुसार आत्ताच मीठ काय असेल ते टाकून घ्यायचं. आणि त्यामध्ये एक चिमूटभर बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा असतो तो टाकायचा. इन्स्टंट कांदा फ्राय होतो, म्हणजे जेव्हा आपण काळा कांदा आपण जो म्हणतो ना, तो करतो ना बिर्याणीसाठी, तो करायला हमखास अर्धा तास दीड तास, अर्धा तास तरी लागतो. तळत लागायला लागतं, फ्राय करायला लागतो. पण ते न करण्यासाठी ही ट्रिक आहे की तुम्ही त्यामध्ये बेकिंग सोडा टाका. इन्स्टंट तुमचा त्यामध्येच मी लसूण टाकते आणि हे ग्राइंड करून घ्यायचंय. ह्याच्यामुळं बिर्याणीला इवन म्हणजे पुलावला अजिबात टेस्ट. सो इथं मी अजिबात टेस्ट येत नाही असं म्हणाली आहे, पण असं नाही आहे, त्याची उलट आहे. ते मी चुकून बोलून गेले. ह्याला टेस्ट खूप येते. हे वाटण मस्ट आहे बिर्याणी किंवा पुलावसाठी. सो इथं मी जवळपास 2 टोमॅटो चिरून घेतले. कांदा फ्राय होतोपर्यंत जो आपण बिर्याणीसोबत कांदा खातो तो मी करणार आहे. सो इथे मी 2 कांदे घेतले साईड बाय साईड. आता तिथे कांदासुद्धा फ्राय होतोय. सो पहिला हा कांदा एकदम ब्राऊन झाला आहे, म्हणजे मोजून ह्याला 5 मिनटं लागले तर हा ब्राऊन व्हायला. ह्याला थोडासा फेस येतो सोड्यामुळे, पण ओके, काही नाही प्रॉब्लेम, सोडाच येतो, काय वेगळं नाही असं. आता ह्या स्टेजला मी घालते टोमॅटो आणि छान हा सुद्धा एकदम स्मॅश होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कमिंग टुवर्ड्स आर कांदा. सो याच ह्याच्यामध्ये मी कांद्यामध्ये म्हणजे ज्यात टोमॅटो होतात तेच घेते मी. साखर 2 चमचे टाकते आणि इथे
इथे मी टाकतीये मीठ आणि अर्ध लिंबू जे आहे ते स्क्वीज करायचंय. इतकं अप्रतिम लागतो ना हा कांदा, म्हणजे तुम्ही खाल्ला नसेल तर नक्की बिर्याणी सोबत हा कांदा खा, कारण खूप छान लागतो आणि हा थोड्या वेळाने सॉफ्ट होतो. सो एकदा छान टेस्ट येतं ना करून घ्यायचं आणि हे जवळपास रेस्ट करायला ठेवायचं. बस ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकता. खूप छान लागतो हा कांदा, नक्की मस्ट ट्राय आहे हा. आता इथे मी पूर्ण जे आपण वाटण केलं होतं ते सगळं टाकलंय छान, आणि हे पण छान परतून द्यायचे. त्यामध्ये छान एकजीव झालं पाहिजे. ते एकजीव झाल्यानंतर जे तुम्हाला मसाले पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. साईड बाय साईड मी रोजची कामं करायला पण सुरुवात केली. इथं मी दही लावलं, त्यानंतर जे काही साय आहेत ती काढून ठेवली तुपासाठी. सो साईड बाय साईड मी अशी कामं करते जेणेकरून उरकतं आपलं काम आणि आपलं जेवणही तयार होतं. म्हणजे आपण पण सगळं आवरून निवांत थोडासा आराम पण करू शकतो. सो मी अशा छोट्या छोट्या टायमिंगला, म्हणजे जिथं मला पॉसिबल आहे ते मी एक्स्ट्रा काम तिथं करून टाकते. आता इथं पूर्णपणे तेल सुटलं होतं त्या मसाल्याला. त्यानंतर मग इथं चिकन मसाला, बिर्याणी मसाला, गरम मसाला, घरचा मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हे सगळे मसाले मी ह्यामध्ये टाकले. तुम्हाला काही अजून पाहिजे असेल, म्हणजे अजून कुठला फ्लेवर द्यायचा असेल तर तोही तुम्ही टाकू शकता. मी एवढेच इथं मसाले वापरले आणि मी एवढेच वापरते. आणि मीठ आपण ऑलरेडी टाकले, तो विसरू नका. सो परत मीठ टाकायला जाऊ नका. नंतर थोडंसं दहीसुद्धा टाकायचं, छान फेटून घ्यायचं. त्याच्यामध्ये दह्याने छान पाणी येतं. दही एकजीव झालं की त्या स्टेजला इथे चिकन टाकायचे छान, आणि ते सुद्धा छान परतून घ्यायचे आणि 10 मिनटं ते वाफळून घ्यायचे. आता ह्याला इथे पाणी टाकायचं नाही या स्टेजला, कारण आपल्याला माहितीच आहे चिकनला ऑलरेडी पाणी सुटतं. सो त्याच पाण्यामध्ये 10 मिनटं छान चिकन शिजून घ्यायचं. बघताय ना किती पाणी सुटले पाणी न टाकता. त्यानंतर मग इथे मी दुसऱ्या साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं, आणि गरम पाणीच टाकायचं पुलावसाठी, जेणेकरून राईस पटकन फुलतो. पुलावच काय, मसाले भात जरी असेल ना तर ते तुम्ही गरम पाणी टाका, पटकन तयार होतो. गरम पाणी होतोपर्यंत म्हटलं चला उद्याचे आमचे जे ऑफिसला न्यायचे फूड बॉक्सेस आहेत, म्हणजे फ्रूट्स आपण नेतो, ते मी तयार करून ठेवते आदल्याच दिवशी, जेणेकरून सकाळच्या वेळेत खूप गडबड होत नाही. आणि इथं आज होतं माझ्याकडं कलिंगड, सो तेच पटापट कट करून घेतलं. या अशा आदल्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशीची पण तयारी थोडी थोडी करून ठेवली ना की आपलं दुसऱ्या दिवशीसुद्धा काम पटकन होतं, आणि तेव्हा पण सकाळी उठल्यानंतर फारसा लोड येत नाही. सो मी आमचे दोघांना पण आम्ही टिफिन्स नेते फ्रूट्सचे, ते मी इथं कट करून ठेवले अगोदरच, जेणेकरून उद्या फक्त फ्रीजमधून काढायचं आणि बॅगमध्ये भरायचं, बस एवढंच काम राहतं. सो आता हाफ ऑफ चिकन शिजलेलं आहे पूर्णपणे, हाफपेक्षा थोडंसं जास्त शिजलं आहे. आणि त्यानंतर मग मी इथे पुलावचे जे आपण तांदूळ भिजवले होते ते सर्व टाकले. त्यानंतर ह्या स्टेजला थोडंसं परतलं 2-3 मिनटं की त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. मसाले भात असो तर पण तुमचा छान मसाले भात होतो गरम पाण्याने. हा मी कढईत केला आहे, कारण माझ्या छोट्या कुकरची जी रिंग आहे ती खराब झाली आहे. पण हा पुलाव ना कुकरमध्ये पण खूप छान उत्कृष्ट होतो, आणि कुकरमध्ये हा अजून छान म्हणजे लवकर होतो, आणि इवन गॅस पण वाचतो. आजकाल गॅसचे खूप प्रॉब्लेम आहेत ना, असो कुकरमध्ये पण हा छान मोकळा होतो.
सो पुलाव शिजस तोपर्यंत आता अजून काय करायचं, फ्रूट कट करून झाले, उद्याच्या भाजीची तयारी झाली, म्हणजे मूग आणि मटकी भिजत घातली होती. आणि आता ही खूप दिवस ना माझी कढई अशी काळी कुळकुळीत बेसने झाली आहे. सो ह्याला ना मी पितांबरीने घासते. तुमची जर भांडी अशी काळी झाली ना तर त्याला पितांबरी लावून बघा, ते डाग नक्की जातील. असं मी महिन्यातून एकदा तरी घासते. त्याचा बेस काय माहिती कसं काय तो रेड पडतो, ब्लॅक पडतो. किती पण घासा तुम्ही तारेच्या घासणीने ती जात नाही. पण हे पितांबरी लावल्यानंतर ना खूप छान पद्धतीने तो पूर्ण ब्लॅकनेस निघून जातो. मी तुम्हाला दाखवतेच नंतर कसा निघाली कढई. बघितलं ना किती छान कढई निघाली. आता म्हणलं हे पातेलं पण 2-1 महिने झालं मी घासलंच नव्हतं पितांबरीने, तेही घासून घेतलं. खरं तर पितांबरीच्या ऐवजी मला भैया पावडर ट्राय करायची आहे. खूप रिव्ह्यूज ऐकलेत मी त्याचे, पण मला ही पहिली पितांबरी संपवायची आहे. त्यामुळं मी ही पहिलं पितांबरी संपल्यानंतरच मी भैया पावडर आणणार आहे. तुम्ही वापरून झाली असेल तर नक्की मला रिव्ह्यूज सांगा. आणि हे जे ब्लॅक आहेत ना ते काही केलं जात नाही आहे, पण बाकीचे सगळे डाग गेलेले आहेत यादी. सो बघूयात. आणि छान इथं माझा पुलाव तयार झालेला. आता आम्ही मस्त वाढून घेतो आणि जेवून घेतो. जवळपास 10 वाजले होते इथं आता बऱ्यापैकी. छान मस्त मोकळा पुलाव झालेला आहे बासमती राईस यूज केल्याने. आणि इंद्रायणी राईसमध्ये पण मी हा ट्राय केला आहे, खूप छान लागतो. असं नाही की बासमतीच लागतो. नक्की ट्राय आउट करा रेसिपी आणि मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल दॅन बाय, टेक केअर.